काँग्रेस मोकर झालाय. काय करावं काँग्रेसनं पर्यायात काढलं किती घाण होता तेवढी तेवढी हाईच. का मॅडम आज लांब? आओ इथे या मळ्यांमध्ये जनगणनेला गेले होते ना. हा का? हातात काय नाही वय बी. नाही आता सगळं मोबाईल वरतीच काम आले ना. आता काय वहीची पेनची काही गरज नसते. हा 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 नाही नाही. काय म्हणता मग? हा बरं झालं तुमची गाडी झाली. मीच तुम्हाला घ्या होतं. काही काम होतं का? हा हा काम होतं. हा बोला काय काम होतं? ते आपलेच कसलं काम होतं? काम काय होतं? तीच नाही का माझ्यावाला तिचं. तुमचं काय पण? बरं आता तुम्ही मोकळा नाही सध्या. नाही आता मला वेळ आहे. आता फक्त आहे दोन वस्त्या घ्यायच्या आहे. हा. पण बोला तुमचं काही काम असेल तर बोला तुम्ही. बोलायचं होतं बोलू का नको हा तुम्हाला काय रे? अहो असे कला असताय तुम्ही. अहो हे लाजणं काय कामाचं तुमचं? बोला ना काय काय काम आहे ते बोला. मॅडम जाणतो तुमचा स्वभाव खूप भारी वाटला बघ मला. नाही माझा स्वभाव सगळ्या गावालाच आवडतो. हा सगळ्या पाल्यांना आवडतो माझा स्वभाव. बोला काय म्हणता? एक करायचं होतं. काय ते? चुम्मा घ्यायचा होता. हा चुम्मा. तुमचा चुम्मा? लाज वाटते का? हा तेच काय लाज नाही नाही मी चुम्मे घ्यायलाय का? तुम्ही करते ते का? नाही नाही शिकवायचं सोडून मी चुम्मे घेत बसते का? मग मला चुम्मा घ्यायचा. अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. एका शिक्षकेसोबत असं बोलता तुम्ही. तुमचा चुम्मा घ्यायला मी का पागल आहे का? हा का मला पिसाळेल कुत्रा चावलंय? अहो तुम्हाला सरकारी पैसे भेटते म्हणून घ्या मग म्हणतो. सरकार पैसे भेटते मग मी काय चुम्मे घ्यायलाय का? हा घ्या ना पर नाही तुम्हाला नाही काय तुम्हाला कोणाशी काय बोलावं याची अक्कल आहे का? मी कोण आहे? हा तुम्ही मॅडम आहे ना मॅडम आहे. मग मी मॅडम आहे. मग मॅडम सांग मॅडम सारखं बोलायचं. मी तसे हा, बोललो असं काय घाण नाही बोलायचं. त्याच्यात काय गाणी हा ते काय गाणी बा तुम्ही जर गाणं म्हणायला लागलो लोक किती गाणं म्हणतील. हे बघा मी एक शिक्षिका आहे आणि मला लोकांना चांगले सल्ले द्यायचं आम्हाला हे ट्रेनिंग आहे. आम्हाला असं नाही लहान मुलांना आम्ही चांगले वळण लावतो शिस्त लावतो. आमचे हे काम मी आहे. काय- आम्ही असे घाण नाही वागत. मी काय होतं, तुम्ही शिस्तला येते ना. नाही बाबा तुमच्या गावात नाही मी तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तुमची तक्रार नेणार तिकडे जाऊ काय होणार आहे? नाही. मी सांगून देते मी तिथं ते आहे ना आणि ते. आमच्या सरपंचाला सांगितलं ना तुला चुमाच घ्यावा लागेल. काय चुमा घ्यावाच लागेल. सरपंच आम झालं बेकार माणूस आहे. असू द्या ना माझा तुमचा मित्र आहे तो. सरपंच. तुमच्या सरपंचांनी का लायसन काढलंय काय माझ्या मला दमदाटे देऊन चुम्मा घ्यायला? मी म्हणून ही बाई ना सगळे पोरं घेते आणि मग चुमा काय घेत नाही. हे बघा ते लहान पोरे त्यांचं नाही काही. त्यांचे चुम्मा घेतला पप्पी घेतली त्यांना आंजरलं गोंजरलं काय फरक पडतो? तुम्ही बाई- मोठे माणूस आहे. बाई शिस्तीत सांगू तुम्हाला हा. माझं डोकं तापवू नका. जर माझ्या नादी जर लागले ना नाही माझं चुमा घेतला तुम्हाला मी सस्पेंड करून टाकीन. ओ सस्पेंड करून नाही टाकीन नाही लगेच. असं काय नियम आहे का सरकारने हा? काढलेला का चुम्मा घ्यायचा तेव्हा मी तुम्ही, लगेच आज घरापासून जातो. नाही तुमच्या आधी मीच जाते ना. हा मीच जाते ना तुमच्या कोणतं? आधी. हा? मी तुझ्या सरपंचाला सांगा ही बाई माझा चुम्मा घेत नाही हिला लगेच सस्पेंड करून टाका. नाही नाही हे काय कारण असं तुमचं? कारण म्हणजे काय? चुम्मा घ्यायचा तेव्हा म्हणजे मी तुमचा चुम्मा घेतला तर माझ्या तुम्हाला चुम्याने तुला काय अडचण केली? हा? घेतल्यानं काय फरक पडणार तुला? अहो, पैसे घे पण ना. ते लहान मुलं आहे त्या लहान मुलांची घेतल्याने काय फरक नाही पैसे पडत. घे. तुम्ही मोठा माणूस पैसे आहे. घे तसं चुम्मा घेऊ नको. पैसे नको बाबा आम्ही असे पैसे नियमाप्रमाणे बिशे काय नाही असं ना घेत. नाही नाही नियमाप्रमाणे काय पावती नाही. अहो तुम्ही माझा रस्ता का अडवताय? मला जाऊ द्या पुढं. नाही नाही हा आता हे काय मध्येच भांडण नसते आली या रस्त्याने चांगलं झालं असतं बाबा. बाई ते नको सुपडू आपलं माझं बेवडं नको. तू ना जे काम करते ना तेच नीट काम कर. मग मी माझ्याच कामामध्ये समजलं का? तुला नोकरी करायची का घरी जायचंय? नाही मी माझ्या शिस्तीतच काम चालू आहे. तुला घरी जायचंय का नोकरी करायची? हे बघा तुम्ही मला धमक्या द्यायच्या नाही. हा दमका काय? धमक्या द्यायच्या तू नाही. मला धमकी नको देऊ. गप मुकाटे ना मा चुमा घे. काय पागल माणूस आहे. हा. थांबा मी ना आता तुमच्या ग्रामपंचायत नाही 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 घरा पाहिजेत नाही बाई. बाई मला लगेच निर्णय पाहिजे. तू चुमा घेणार का नाही? तुमचा चुम्मा घ्यायला तुम्ही काय एवढा बाळ आहे का? कोणचा? हा तुला काय घ्यायचं म्हणजे घ्यायचं आहे ना बाकी तुला काय नाही, घेणे? तुम्ही एवढा बाळ आहे का तुमचा चुम्मा घ्यायला? मी काय तो तू लहान असो का मोठा असो पण तू चुमा घेणार का नाही? नाही घेणार मी. बाई जरा नाही घेऊ शकत मी. कोणचा? बाई तुला घरी जायचं असेल ना? ते काय मला कोणची दिशा दे काढायची? काय कामावर खाली मी काढू करायची? शकतो नाही चुमा नाही घेतला. जमणार समजलं का? बाई हा असं काय घरचा कायदा काढला काय कोणी उठायचं कोणी म्हणायचं माझ्या चुम्मा घे नाही तर मग तुला सस्पेंड कर. हे काय कामाचं? चला जाऊ द्या मला. बाई 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 तू चुमा घे. नाही घेऊ शकत मी. का नाही घेऊ शकत? नाही नाही माझ्या नाही 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 मी काय होतो
मग मा चुमा तुला अडचणच काय अडचण येते तुला? अहो मी नाही अशा काही गोष्टी करत, कळत नाही का तुम्हाला? असे मला लिखी दे करून नाही बाबा, हे गावंढळ लोक हे अशा ए बाई पद्धतीचे. मला लिखी करून दे. काय? मी याचा चुमा घेऊ शकत नाही म्हणून. म्हणजे तुला जर नाही घरी काढून दिले तर मान बदलून ठेवी. अहो हे काय मला कामाचं श्रीपतराव तुमचं? म्हणतात. म्हणजे चुम्म्याची लेखी हे काय कामाचं तू तुमचं? लेखी करून दे. कमी नाही भेटणार. मी चुमा घेऊ शकत नाही. नाही भेटणार, चला रस्ता सोडा माझा. फुकाटचे पैसे खाते याच्यावरती. आ? पैसे खाते का? म्हणजे हा मी फुकटचे पैसे नाही, माझ्या सर्व्हिसचे पैसे हा घेते मी. मग सर्विसचे पैसे घेते मग तुला चुमा घ्यायला काय झालं? अहो मला नाही, हे काय तुम्ही नशी लय मग बाई घाण बाबा माणूस बाई आहे. बरं मी काय म्हणतो आता टापून दोघंच आहे ना. हा. हा, मग तुला चुमा घ्यायला काय अडचण नाही. तुम्हाला एक सांगू का, मी एक शिक्षिका आहे आणि मला असं घाण वागणं आवडत नाही, समजलं अगं का? तू कोण आणि आहे? चुम्मा घ्यायला तुम्ही ना, तू शिक्षिका आहे ना म्हणून मला चुमा मी घ्या. माझ्या शाळेतल्या मुलांचे घेईन म्हणून का तुमचे घ्यायला का मी मोकळी नाही, समजलं का? चला वा बाजूला हो माझं बाई जरा सुदेव रा सुदेव. सुदिवाचे, समजलं का? बाई तुम्ही काही करता का? काही ड्रिंक ब्रिंक करतात? काही पागल आहे का तुम्ही? मग एवढं तुला येऊ नको तू माझा चुमा घ्यायला तू चुमा घ्यायला तयार नाही. अहो मी कसं काय घेऊ शकते तुमचा चुम्मा? हं? हा, कस काय घेऊ शकते सांगा ना तुम्ही? तू नोकरी करते धड नोकरी करते म्हणू का तुमचा चुम्मा घ्यायची का ती? हा तुमच्या चुम्मा घ्यायची नोकरी का माझी? का बरं मावलं घर का काय सगळं समाज वेगळं टाकलं काय? हा? हा? नाही म्हणू का मी तुमचा चुम्मा घ्यायला यायची का? अडचण काय मला याचं उत्तर दे पहिलं. अडचण नाही, मी नाही अशा गोष्टी अडचण करू काय शकत. तुला चला वा बाजूला. बाई तसं नाही मी तुला सोडणारच नाही. चुमा घेतलं तर सोडीन नाही तर सोडू शकत नाही. काय मारावर केस कर. ओ भाऊ तुमच्या पाया पडते हो, नका तुम्ही मला त्रास देऊ. याचा कुठला तर तू मला नाही त्रास बाबा, देऊ. मी ना आता हात जोडते तुम्हाला, मला आहे ना नका त्रास मी देऊ. काय होतो तू मला काय एवढा देऊन राहिली तू त्रास? अहो मी नाही त्रास देत तुम्हाला, चुम्मा जर घेतला- तुम्ही मला त्रास देऊ राहिले. तुम्ही चुम्मा मागताय माझ्याकडं. चुम्मा मी मागत नाही. माझ्या चुम्याचं ऍडमिशन घ्या तुम्ही. म्हणजे तुमच्या मुलाचं नाव आहे का चुम्मा? हा? तुमच्या मुलाचं नाव आहे का चुम्मा? माझ्या नाताचं. अहो मग असं बोला ना तुम्ही. बघा बरं, मग अशी फापलिंग होऊन जाते ना. सॉरी बरं का, नाही तुम्ही ना उद्याकडे घेऊन या, सकाळी 9 वाजता पोरग घेऊन या आणि शाळेत पण बसून द्या आणि त्याचं ऍडमिशन पण घ्या. नाही मग सॉरी बरं का, मला आहे ना, मला काय वाटायचं माहितीये का तुम्ही वेगळ्या भावनाने बोलताय माझ्याशी. ते लहान होतं ना त्याला खेळायला मी चिमण्या आणल्या हा. होत्या. ते चिमणी सारखं गागायचं म्हणून त्याचं नाव मी चुमा ठुले. असं बाई नाही. तुम्ही लेत आपल्या वन्नीस अहो, करणार तापल्यावानी म्हणजे अहो माझं डायरेक्ट बीपी हाय झालं माहिती का? आम्ही ना सगळं त्या पोराला नाव चुमा चुमा म्हणतो ना. अहो असं कसं नाव ठेवलं हो तुम्ही नाही तुमच्या नाही नाताचं? ते चिमण्यावर त्याचं नाव चुमा ठुले आम्ही. हा नाही मग बा, बरोबर. आमचं चुमा आहे ना लय गुणी मानून. हा ना, बरं ठीक आहे बाई. आपण करून टाकू बाई तसं. तुम्हाला आहे ना 8 दिवसात तुम्हाला लटकन लगेच अंगाला तू. नाही त्याला लय माणूसी. तसं प्रेम देते ना मी पण. लहान मुलांना प्रेम. चला मग उद्या घेऊन या हा? आणि ऍडमिशन घेऊन टाकू. बरं चुमा घ्यायचे किती पैसे भरावे लागते? नाही काहीच नाही, आपल्या इथं सगळं फ्री. नाही काहीतरी. नाही मी काही लाजबीज घेत नाही हा. बरं मी काय म्हणतो, जर तुम्ही चुमा जर घेतला तर मग चला चहा ठेवू आपण घरी. हा चला ना चला. चहा प्या ऐका ना. परत चुमा लक्ष ठेवा बघा. नाही लक्ष असं. आवा आजू काही ना चुमा काही ताब्यात येईल नाही, फक्त तुमच्या ताब्यात येतो चुमा. अहो शिक्षक आहे ना, मुलांचे आई वडीलच असतात. हा. फक्त ते एवढं वेळ शिक्षक गुरु असतो, आई वडील असते, सगळं काही त्यांचं कर्तव्य असतं. मुलं तुमच्या आमच्याकडे आले म्हणजे आम्हीच त्यांचे आई वडील, समजलं का? ते तुमचे नसतात मग तेव्हा ते आमचे असतात. लक्ष राहून चुमा माग हो, पुढं. ठीक आहे आणि बा चुमाला घरी आणून सोडी जा. हो ठीक आहे